नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझं चॅनल दीपसिका सोल्युशनमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचा नवीन प्लॅन बघत आहोत। त्याचं नाव आहे बजाज लाईफ इन्शुरन्स ॲश्युअर्ड वेल्थ गोल, AWG त्याला शॉर्टमध्ये बोलू शकता। दुसऱ्या पॉलिसीसारखं याच्या पॉलिसीजमध्ये तसंच दिलेलं आहे। पॉलिसी ही तुम्ही 5 ते 60 वर्षाच्या वयोमर्यादामध्ये कधीही कोणीही काढू शकता। पॉलिसी आज जो मी प्लॅन सांगत आहे ते 30 ते 35 वर्षाचा आहे। तुम्हाला ज्या सोयीने याच्यामध्ये पॉलिसी प्रीमियम भरायची असेल, तुम्ही प्रीमियम तुमच्या सोयीनुसार भरू शकता। आवश्यकता नाही की याच्यामध्ये एक फिक्स अमाऊंट दिलेली आहे। पॉलिसी काढण्याचा हेतू हा किंवा त्याचा फायदा आपल्याला सहज माहितीच आहे की आतापर्यंत आपण पॉलिसीज काढण्याचा उद्देश हा असतो की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या फ्युचर प्लॅनसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, आपल्या पेन्शन म्हणून किंवा अदर इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण इन्शुरन्समध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करतो। यामध्ये आपला जो प्लॅन बघत आहोत, या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 ते 35 वर्षाची ती पॉलिसी काढूही शकतात। इवन जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजूनही पैसे साठवून त्याच्यावरती जसा इंटरेस्ट घ्यायचं असेल, घेऊ शकायचं असेल, तर तुम्ही त्याला मुदत ठेवूसुद्धा देऊ शकता। हे आपल्या हातात असतात की आपल्याला याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रीमियम भरणा करायची आहे। हेच नाही तर या पॉलिसीमध्ये जे सुरुवातीला तुम्ही प्रीमियम भरणा करता, ती प्रीमियम अमाऊंट तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळेला संपूर्णतः रिटर्न मिळते। या बाबतीमध्ये एक उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे। हा एक उदाहरण आहे, व्यवस्थितपणे ते उदाहरण समजून घ्या। समजा एक व्यक्ती ही 30 वर्षाची आहे, त्याला पॉलिसी काढायची आहे ॲश्युअर्ड वेल्थ गोलचं। ती पॉलिसी त्याला काढताना तो 30 वर्षाची ती पॉलिसी काढत आहे। वयसुद्धा त्याचं 30 आहे आणि तो 30 वर्षाची पॉलिसी काढत आहे। समजा तो दर वर्षाला त्याच्या इन्कमनुसार 2 लाख रुपये भरत आहे, वर्षाला 2 लाख रुपये भरत आहे। तर त्याला यामध्ये काय मिळणार आहे? सर्वात पहिले तर या चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1 ते 30 वर्ष म्हणजे त्याची 30 वर्षाची ती पॉलिसी आहे, तो 30 वर्ष तो भरणार आहे। या 30 वर्षामध्ये किती वर्ष तो भरणार आहे तो किती वर्ष भरणार आहे? तो 2 लाख रुपये दर वर्षाला भरत आहे। याचा अर्थ तो इथे 2 लाख, इथे 2 लाख, तर असे 5 वर्ष तो 2 लाख रुपये भरत आहे। म्हणजे तो टोटल 10 लाख रुपये भरत आहे। 6व्या वर्षी त्याला भरणा करण्याची आवश्यकता नाही आहे। कंपनी त्याला रिटर्न देते 68,000 दर वर्षाला त्याला प्रीमियम रिटर्न भेटत जातो। असं 30 वर्षापर्यंत, पुढील 25 वर्षापर्यंत त्या शेवटचं जेव्हा 30वा वर्ष असतं त्यावेळेला त्याची मॅच्युरिटी संपून जाते। म्हणजे त्याने पुढचे 25 वर्षापर्यंत कंपनीकडून 17 लाख रुपये रिटर्न घेतलेले असतात। यात तुम्ही स्वतःही कॅल्क्युलेशन करू शकता। 10 लाख रुपये त्याने 5 वर्षात भरले आणि त्याला पुढच्या 25 वर्षामध्ये 17 लाख रुपये मिळाले। याचा अर्थ त्याने 7 लाख रुपये एक्स्ट्रा अमाऊंट उचलली। हेच नाही तर पुढच्या ज्या वेळेला तुमचं प्रीमियम संपतं, ज्या वेळेला तुमची पॉलिसी मॅच्युअर होते, त्या मॅच्युरिटीच्या वेळेला त्याला पुन्हा रिटर्न मिळतात। आपण भरलेले जे 5 वर्षामध्ये 2-2 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये आहे, ते सुद्धा त्याला रिटर्न दिले जातात। याचा अर्थ आपण कंपनीकडून एकूण 27 लाख रुपये रिटर्न घेतलेले असतात। सर्वात छान आणि उत्तम असा प्लॅन आहे। जितके तुम्ही भरले आहेत ते भरल्याच्या नंतर कंपनीकडून दर वर्षाला रिटर्न घेऊन सुद्धा जेवढे भरले त्याच्यापेक्षा जास्तच घेणार आणि जितके अगोदर स्टार्टिंगला भरले होते ते सुद्धा अमाऊंट तुम्हाला कंपनी रिटर्न देते। ही कंपनीची पॉलिसी आहे। हेच नाही तर तुम्हाला डेथ क्लेम, प्रत्येक पॉलिसीवरती सर्वात इम्पॉर्टंट असतो डेथ क्लेम। तुम्ही किती सम ॲश्युअर्ड घेत आहे, तर इथे तुम्ही जितकी पॉलिसी भरत आहात त्याच्यावरती 12% तुम्हाला डेथ क्लेम, डेथ बेनिफिट भेटतो। असं देव न करो उद्या जर काही झालं तर आपल्या नॉमिनीला किती अमाऊंट भेटणार, त्याचा पॉलिसीचा फायदा काय आहे? तर 2 लाख रुपयावरती 12% म्हणजे 24 लाख रुपये तुम्हाला डेथ क्लेम करता येतो। हेच अमाऊंट तुम्ही तुमच्या सोयीनुसार आकडेवारी टाकू शकता। ही आकडेवारी आता इथपर्यंत तुम्हाला समजलं की आपण इतकी अमाऊंट भरली, कंपनीने इतकी रिटर्न दिली, टोटल आपण इतके उचलली आणि आपण अगोदर भरलेले रकमेसहित 27 लाख अमाऊंट आत्तापर्यंत आपण अर्न केली। एक अर्नच म्हणू शकतो आपण त्याला। ह्याच अमाऊंटवरती तुम्ही स्वतःचा आकडेवारी टाकू शकता। समजा एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी 2 लाख रुपये नाही भरू शकत, 1 लाख रुपये भरू शकतो, ऑफकोर्स याचा अर्धा अमाऊंट, तर अर्ध्या अमाऊंटनुसार तुम्ही स्वतः आकडेवारी करू शकता की तुम्ही आतापर्यंत किती अमाऊंट भरणार आणि त्या वर्षाला तुम्हाला किती भेटणार। सिंपल लॉजिक लावणारा, इन्कम भेटणारा
पॉलिसी प्लान आहे. यात जास्त काही नाही. इतके भरा, इतके रिटर्न घ्या आणि इतके भरलेले पण पुन्हा घेऊन टाका. तरी तुम्हाला या पॉलिसीबद्दल काही डाऊट किंवा क्युरी असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क साधा. मी तुम्हाला इकडे नाव आणि नंबर दिलेला आहे. तुम्ही नक्कीच त्याच्यावरती विचारू शकता. जर प्लॅन तुम्हाला घ्यायचं असेल किंवा प्लॅनबद्दल अजून काही माहिती घ्यायची असेल. थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि जर आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.